ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। श्रीशंकराचार्य नवावतारं विश्वेश्वरं विश्वगुरुं प्रणम्य वेदान्तशास्त्रश्रवणालसानां बोधाय कुर्वे कमपि प्रपन्नं। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। श्री शंकराचार्य आणि सगळ्या असणाऱ्या संतांच्या तत्वज्ञानाला अनुसरून असणाऱ्या अद्वैत वेदांत सिद्धांताचा आपण पंचदशी या प्रकरण ग्रंथाच्या माध्यमातून यथामती विचार करीत आहोत। आणि त्यातील पहिला व्हिडिओ पंचदशीच्या ग्रंथकर्ता आणि ग्रंथविषयक माहितीचा आपण याआधी प्रदर्शित केलेला आहे। आणि त्यानंतर या दुसऱ्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो। जगामध्ये जर आपण विचार केला तर जगामध्ये सगळ्या गोष्टी ह्या फक्त एकाच कारणासाठी प्रवृत्त झालेल्या पाहायला सापडतात, आणि तो म्हणजे आनंद। सुख प्राप्त व्हावी यासाठीच या सगळ्या गोष्टीची सुख प्राप्त करण्यासाठी मनुष्य हा धडपडत असतो, आणि त्याचसाठी या ग्रंथांचा विचार करायचा आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं। आपण जर विचार केला तर शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर काय होतं तर सांगितले गेलं की ज्ञानदीप प्रज्वलित होतो, आणि ज्ञानदीप प्रज्वलित झाला की त्याचा परिणाम होतो की अंतःकरणामध्ये असणाऱ्या अविद्येचा नाश। आणि अंतःकरणामधल्या असणाऱ्या अविद्येचा नाश ज्या वेळेस होतो त्याच वेळेस आपल्याला निश्चित पद्धतीने सुखाची प्राप्ती होते, अन्यथा सुखप्राप्ती नाही। सुखाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्ती जर तळमळ करत असेल तर निश्चित पद्धतीने त्यांनी सुखप्राप्तीसाठी अन्य मार्ग सोडून फक्त शास्त्राध्ययनच केलं पाहिजे, कारण त्याशिवाय दुसरा मार्ग कोणता नाही। आता आपण जर विचार केला तर पंचदशी या ग्रंथामध्ये 3 प्रकरणाचा विचार केलेला आहे। आपण मागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा यथामती विचार केलेला आहे। पंचमहाभूत विवेक आहे, त्या पंचमहाभूत विवेकाच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस गमन करतो त्यावेळी आपल्याला कळतं की भूत काय आहे। तर भूत याचा अर्थ घेत असताना सामान्य भाषेमध्ये जो अर्थ घेतलेला आहे त्याचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही। भूत म्हटल्याबरोबर माणसाच्या अंतःकरणामध्ये एक अनाहूक पद्धतीची भीती निर्माण होते, पण तसा भूत या शब्दाचा अर्थ नाही। पंचमहाभूत हा शब्द ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस ही पंचमहाभूत म्हणजे काय याचा विचार शास्त्रामध्ये केला गेलेला आहे। अनेक ऋचा या संबंधाने प्रवृत्त झालेले आपल्याला पाहायला सापडतात। एतस्मात् आकाशसंभूत, आकाशात वायुः, वायुः अग्निः, अग्निः आपः, आपः ओखदयः। या ठिकाणी भूतांचा विचार आहे, पंचमहाभूतांचा विचार आहे। पण ही महाभूत ही भूतांपेक्षा भिन्न आहेत का तर भिन्न आहेत, आणि भिन्न असल्यामुळं अभिन्न पद्धतीनं आपल्याला जाणवणाऱ्या अभिन्न पद्धतीनं आपल्याला असणाऱ्या त्या भिन्न भिन्न स्वरूपाच्या असणाऱ्या भूतांचा विचार करणं
म्हणजेच त्याचं ज्ञान यथामथी आपल्याला होणं अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून त्याचा विचार करण्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. पण या पंचमहाभूतांचा विचार म्हणजे काय आहे, तर त्याला विवेक असं ज्ञान दिलेलं आहे. विवेक म्हणजे काय? आपण अनेक ठिकाणी विवेक हा शब्द वापरतो. विवेक या शब्दाचा अर्थ लक्षात घेत असताना, पाहत असताना जगद्गुरू शंकराचार्यांनी सुद्धा याच्या संबंधानं व्याख्या केलेली आहे, किंवा सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा विवेकाच्या संबंधानं व्याख्या करतो. पण ही विवेक नावाची व्याख्या कशी प्रवृत्त झाली, किंवा विवेक म्हणजे काय याचा विचार करताना सगळ्या संतांनी विवेकाचा विचार केला. बघा तुम्ही, एक सुभाषितकार आहे, त्या सुभाषितकाराने फार गोड वर्णन झालं. दोन पक्षी आहेत, दोन पक्षी समान आहेत, पण त्या दोन पक्ष्यांमध्ये एक विलक्षण अंतर आहे. दिसायला बाह्यरंगाने सारखे आहेत, पण अंतरंगाने मात्र वेगवेगळे आहेत. आणि ज्यावेळी अंतरंगाचा विचार केला जातो त्यावेळी विवेकाचा विचार येतो, तोपर्यंत येत नाही. काय सांगतो सुभाषितकार? हंसही पांढराच आहे, बकही पांढराच आहे. हंसश्वेतो बकश्वेतो को भेदो हंस बकयोः नीरक्षीर विवेको तू हंसो हंसः बको बकः. नीरक्षीर विवेके तू. हंस आणि बगळा दिसायला दोघंही सारखेत, काय फरक आहे हो? हाही पांढरा आहे, तोही पांढरा आहे. किंवा दुसरं एक उदाहरण दिलं महाराज, कोणतं? कोकिळा ही काळीच आहे, कावळा ही काळाच आहे. पण कोकिळा काळी आहे आणि कावळा काळा आहे, पण दोघांमधला फरक कसा ओळखायचा? तर त्याचं उदाहरण देताना सांगितलं, वसंत ऋतू येऊ द्या, मग कोकिळा कोणती आणि कावळा कोणता ते कळतं. तसं नीरक्षीर विवेके तू, नीरक्षीराचा विवेक करायला सुरुवात करा. मग हंसो हंसः बको बकः, मग हंस म्हणजे काय कळतं आणि बगळा म्हणजे काय कळतं. असं सांगितलं जातं की त्या हंसामध्ये अशी शक्ती आहे की जर आपण पाण्यामध्ये दूध मिसळलं किंवा दुधामध्ये पाणी मिसळलं आणि ते मिश्रण हंसाला प्यायला दिलं, तर हंस त्यातलं फक्त दूध पितो आणि पाणी शिल्लक ठेवतो. नीरक्षीर विवेके तू, नीरक्षीराचा विवेक करा, याला विवेक म्हटलं जातं. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. त्या राजहंसामध्ये असं सामर्थ्य आहे की तो पाणी आणि दूध याला वेगवेगळं करतो, त्याला विवेक म्हटलं जातं. आता त्या विवेकाचा आपल्याशी काय संबंध आहे? आहे संबंध. आपला संबंध आहे. कसा संबंध आहे त्याचा विचार करताना सांगितलं की आपल्याला आत्मपदार्थ कोणते आणि अनात्म पदार्थ कोणते या संबंधानं ज्ञान नाही. आत्मपदार्थाच्या संबंधानं ज्ञान होणं आणि अनात्म पदार्थाच्या स्वरूपानं ज्ञान होणं, आणि विशेष म्हणजे या दोघांमधलं जे वर्म आहे, जो फरक आहे, तो फरक आपल्याला कळणं, यालाच विवेक नाव दिलेलं आहे, दुसरं काहीच नाही. विवेक म्हणजे काय? तर आत्मपदार्थ कोणता हे कळालं, अनात्म पदार्थ कोणता हे कळालं, या दोघांमधला फरक कळाला की त्याला विवेक म्हटलं जातं. धर्म कोणता, अधर्म कोणता हे स्पष्ट करणं याला विवेक म्हटलं जातं. आणि ते सुद्धा कसं? तर त्याचं वर्णन करताना सांगितलं, करामलत्वत, म्हणजे आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय बघा, कर्तळी आवळे तैसा हरी. आपल्या हातावर ज्या पद्धतीनं आवळा स्पष्टपणे दिसावा
त्या पद्धतीनं ज्यावेळेस आत्मा आणि अनात्म पदार्थ, धर्म आणि अधर्म यातला फरक आपल्याला कळतो, त्याला विवेक म्हटलं जातं. साधी आणि सोपी व्याख्या. आणि हे ज्याला कळालं त्याला विवेक सिद्ध होतो आणि विवेकाच्या माध्यमातून ज्ञानाची सिद्धी. म्हणून पहिली 5 प्रकरणं, दुसरी 5 प्रकरणं आणि तिसरी 5 प्रकरणं असा विशेष भेद या ठिकाणी केलेला. शेवटचं जे प्रकरण आहे त्याला आनंद नाव दिलेलं आहे. आनंद. आनंद म्हणजे काय की ज्याला सिद्ध करून घ्यायचंय ती गोष्ट त्याला आनंद म्हटलं जातं. सगळ्याचं जे प्राप्तव्य ते आनंदच आहे, दुसरं काही नाही. पहिलं पंचमहाभूत विवेक आहे, दुसरं पंचतत्व विवेक आहे आणि तिसरं आनंद आहे. या आनंदाची प्राप्ती करून घ्यायचं म्हणून शेवटची 5 प्रकरणं आहेत त्याला आनंद असं नाव दिलेलं आहे. आनंद म्हणजे काय तर विद्यारण्य स्वामी सांगतात, आनंद म्हणजेच पुरुषार्थ. बघा, पुरुषार्थ म्हणजे काय तर आनंद म्हणजेच पुरुषार्थ आहे. पुरुषार्थाची व्याख्या करीत असताना सांगितलं, पुरुषेण कांक्षती तत्पुरुषार्थ. हा पुरुष ज्याची इच्छा करतो त्याला पुरुषार्थ म्हणा. किंवा पुरुषार्थ या शब्दाची चतुर्थी तत्पुरुष समासाच्या माध्यमातून व्याख्या केली तर पुरुषाय इदम, पुरुषाय हेतवे, पुरुषासाठी ज्याची रचना झाली तो पुरुषार्थ, असाही आपण अर्थ करू शकतो. किंवा पुरुष ज्याच्यासाठीच जन्मलेला आहे त्याला पुरुषार्थ म्हणा. आणि शेवटचा जर पुरुषार्थ कोणता असेल तर तो आनंद नावाचा पुरुषार्थ आहे, असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आनंद हा पुरुषार्थ सिद्ध करण्याचं उद्दिष्ट जर अंतःकरणामध्ये घेतलं तर त्या व्यक्तीला निश्चित पद्धतीनं हा पुरुषार्थ सिद्ध होतो, नाही असं नाही. आणि म्हणून विवेक आहे किंवा पंचभूताचं ज्ञान आहे हे कशासाठी आहे? प्राप्तव्य काय? विवेक झाला, काय सिद्ध झालं? कळालं तुम्हाला हे काय, हे सत आहे, हे असत आहे, हा आत्मपदार्थ आहे, हा अनात्म पदार्थ आहे. काय झालं त्यांनी? त्याचं प्रयोजन काय? ज्ञान झालं तुम्हाला, विवेक झाला, पंचमहाभूत कळली, त्याचं प्रयोजन आनंद आहे. एखादा पदार्थ प्राप्त झाला, प्राप्त पदार्थाच्या संबंधाने आपण विचार करतो का? पदार्थ प्राप्तीनंतर प्रयोजन आनंद आहे. आनंद जर प्रयोजन नसेल तर पदार्थ प्राप्त झाला काय किंवा न झाला काय फरक आहे का? नाही. प्रयोजन आनंदामध्ये. आणि आनंदाचा विचार केल्यानंतर जर आपल्याला त्या प्राप्तीनंतर आनंद होत असेल तर त्याच्यासाठी आपण पुरुषार्थ करतो, अन्यथा नाही. काही काही गोष्टी काही काही जणांना सहज शक्य आहेत, परंतु त्यामधून त्यांना आनंद आहे का? कदाचित नसेल. त्यामुळे ते त्या आनंदामध्ये, त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नाहीत. सर्वात शेवटचं प्रयोजन जर आनंद असेल तर आनंद हेच ज्ञानास आणि आनंद हेच विवेकास प्रयोजनत्व देतो. थोडक्या सोप्या शब्दामध्ये सांगतो मी. ज्ञान झालं, विवेक झालं, परंतु ज्ञान आणि विवेक होऊन जर समजा आनंद होत नसेल तर काय उपयोग आहे? उपयोग नाही. म्हणून सांगितलं ज्ञानाचं आणि विवेकाचं प्रयोजन हे आनंद आहे. म्हणून आनंदाची शेवटची 5 प्रकरणं केलेली आपल्याला पाहायला सापडतात. याचा अर्थ साधन आणि सिद्धता असा दोघांचा संबंध आहे का? तर तसं नाही. बघा, साधनाच्या माध्यमातून सिद्धता प्राप्त करून घेणं आणि सिद्धतेला पुन्हा साधन बनवून पुढच्या साधनेला लागणं असा हा क्रम आहे. जर समजा आपण विचार केला
पहिलं साधनत्व कशाला आहे? तर पहिलं साधनत्व आहे ते पंचमहाभूत विवेकाला आहे. पंचमहाभूतांच्या संबंधानं आपल्याला विचार करायचा आहे, त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. पण त्याच्या माध्यमातून काय निर्माण होईल? तर ज्ञान होईल. पण नुसतं ज्ञान उपयोगाचं आहे का? नाही, त्याला पुन्हा विवेक पाहिजे. म्हणून पंचमहाभूत विवेक सांगितला. आणि त्याचं प्रयोजनत्व कशाला दिलं? तर आनंदाला दिलं. ज्ञान हे साधन, त्याच्या माध्यमातून विवेक आत्मसात करा, किंवा विवेक हे साधन, त्याच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करा. आणि हे दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्यानंतर पुढचं प्रयोजनत्व कोणाला दिलं? आनंदाला दिले. म्हणजे एका ठिकाणी ते साधन आहे, दुसऱ्या ठिकाणी ते साध्य आहे. साध्य प्राप्त झालं की त्याचं साधनामध्ये रूपांतर करायचं आणि पुढं मार्गक्रमणा करायची. अशा पद्धतीची योजना याच्यामध्ये आपल्याला पाहायला सापडते. मग आनंद हे तरी साधन आहे का? आनंद हे साधनच आहे. साध्यत्व सुद्धा आनंदाला दिलेलं आहे आणि साधनत्व सुद्धा आनंदाला दिलेलं आहे, असं आपल्याला पाहायला सापडतं. अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं तर साधना ही भजन आहे. भजन नावाच्या साधनेच्या माध्यमातून साध्य असणारा परमात्मा सिद्ध करणं आणि परमात्मा सिद्ध झाल्यानंतर पुन्हा साधन म्हणून भजन करणं, याचा विचार जर आपण केला तर निश्चित पद्धतीनं आपण तिथपर्यंत पोहोचू. साध्य साधन असा भाव त्या ठिकाणी. मग आनंद हे मुख्य प्रयोजन आपण जर डोळ्यासमोर घेतलं तर ही सगळी साधनं आपल्याला पाहायला सापडतात. ज्ञान असेल, विवेक असेल, ही सगळी साधनं आहेत. आणि त्या माध्यमातून आपल्याला कुठं पोहोचायचं आहे? तर असणाऱ्या आनंद नावाच्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही म्हणाल दुःख आहे का सगळ्यांना? तर याचा विचार करत असताना रामदास स्वामींनी फार गोड अशा पद्धतीचा श्लोक रचला. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे वो सर्व सुखी? कोणच सुखी नाही. संपत्ती प्राप्त झाली सुख प्राप्त होईल का? नाही. लोकेशना प्राप्त झाली सुख प्राप्त होईल का? नाही. किती संपत्ती प्राप्त झाल्यानंतर सुखाची प्राप्ती हो? अरे अगणित संपत्ती आहे, पण सुख आहे का? नाही. लोकेशना प्राप्त झाली, फार मोठा नावलौकिक झाला, नाही, त्यांनी सुद्धा सुख नाही. त्याला वाटतं या सगळ्याचा कुठेतरी त्याग करावा आणि एकटं निवांत जावं, एकटं निवांत राहावं. पण त्याला ते करता शक्य नाही. का करणं शक्य नाही? तर प्रत्येक वेळेस पाठीमागं पुढं लोक असतात. हे जे मोठे राजकीय नेते वगैरे असतील का नाही, किंवा लोक मोठे मोठे जे व्यक्ती असतात त्यांना सिक्युरिटी असते बघा. त्या सिक्युरिटीचा कधी कधी यांना कंटाळा येतो. तो म्हणतो हे सगळ्याचा त्याग करून कुठेतरी निघून जावं. पण जाता येतं का? येत नाही ना. त्या मानानं सर्वसामान्य लोक निवांत आहेत, कुठेही जाऊ शकतात, काहीही करू शकतात, स्वातंत्र्य आहेत. जेवढं मोठं होईल तेवढं परतंत्रामध्ये आपल्याला जगावं लागतं. आणि असं असल्यामुळं लोकेशना प्राप्त झाली, श्रीमंती प्राप्त झाली की त्या माध्यमातून आनंदाची प्राप्ती असं नाही. कधी कधी साधनं ही सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरतात साधनं. परमार्थामध्ये जर आपण विचार केला तर परमार्थामध्ये एका गोष्टीला जे साधनत्व दिलेलं आहे, पुढच्या टप्प्यामध्ये त्या साधनाचा त्याग सांगितलाय. पुढच्या टप्प्यामध्ये त्याचा त्याग सांगितलाय. परमार्थामध्ये नुकताच लागला व्यक्ती आणि नुकताच परमार्थामध्ये लागल्यानंतर त्याला सांगितलं काय कर? कधी कधी साधकता ही सुद्धा बाधक ठरते. बघा तुम्ही, परमार्थामध्ये स्थिती बदलली की एक एक साधनं गळून पडतात असं पाहायला सापडतं. कुणाला कशात आनंद आहे, कुणाला कशात आनंद आहे सांगता येत नाही.
सगळ्या गोष्टी जर आनंदासाठी चालू असतील तर परमार्थामध्ये सुद्धा त्या गोष्टीच्या माध्यमातून आनंद मिळतो. प्रत्येकाची इष्टदेवता भिन्न भिन्न असते आणि प्रत्येकाची इष्टदेवता भिन्न भिन्न असल्यानंतर त्या व्यक्तीला त्या असणाऱ्या देवताच्या पूजनाच्या माध्यमातून आनंद मिळत असेल. प्रत्येकाची इष्टदेवता भिन्न भिन्न आहे. कुणाला भगवान शिवशंकराच्या पूजेतून आनंद आहे, कुणाला भगवान गोपाळकृष्णाच्या पूजेतून आनंद आहे. मग प्रत्येकाचा आनंद भिन्न भिन्न आहे. एखादा शैव भक्त असेल, भगवान शिवशंकराची पूजा करत असेल तर त्याला प्राप्त होणारा जो आनंद आहे तो आनंद इतरांपेक्षा वेगळा आहे का? तुलसी अर्चना करणाऱ्या भगवान गोपाळकृष्णाच्या माध्यमातून जो आनंद प्राप्त होतो तो वेगळा आहे का? असं नाही. आनंदाला भिन्नत्व देता येत नाही. तो प्रत्येकाच्या वृत्तीनुसार आहे. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार आहे. त्याच्या वृत्ती विपरीत जर गोष्ट करायला सांगितली तर निश्चित पद्धतीने त्याला आनंद मिळणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट जी चालू आहे ती आनंदासाठी चालू आहे आणि आनंदासाठी प्रत्येक गोष्ट चालू असल्यामुळे त्या त्या व्यक्तीला त्या त्या माध्यमातून आनंदाची प्राप्ती होणे हेच अभिप्रेत आहे. दुसरं काय अभिप्रेत नाहीच आहे ना. यालाच प्रयोजन म्हटलं जातं. पण परमार्थामध्ये तसं नाही. परमार्थामध्ये अवस्था बदलली की आनंदाची व्याख्या बदलली जाते. एखाद्याला सांगितलं तू परमार्थ करतोयस ना, म्हणले हो, निवांत राहा. परमार्थ म्हणजे काही नाही, पूजा वगैरे काही करायची गरज नाही, निवांत राहायचं, स्वतःतलं आत्मतत्व शोधायला सुरुवात कर. तर तो विचार करतो एकांतात राहणं फार अवघड गोष्ट आहे. एकांतामध्ये राहायला जमल का? जमणार नाही. मग त्यापेक्षा मी काय करतो तर पूजा करतो. मग तो कर्मामध्ये प्रवृत्त होतो. अभिषेक करणे, नामस्मरण करणे, एखाद्या असणाऱ्या भगवंताच्या पूजेमध्ये प्रवृत्त होणे हा त्याचा क्रम चालू राहतो. मग तो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत नामामध्ये प्रवृत्त होतो आणि स्वतःची अंतःकरण वृत्ती कुठेतरी एका ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. इतरत्र जी अंतःकरण वृत्ती भटकते ती भटकणारी अंतःकरण वृत्ती भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी राहावी यासाठी तो अविरत प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नाला कधीतरी यश येते आणि मग त्याची अंतःकरण वृत्ती एका ठिकाणी स्थिर होते. मग अंतःकरण वृत्ती एकदा का स्थिर झाली की मग त्याच्या अंतःकरणामध्ये या कर्मबाहुल्यतेच्या संबंधानं, बघा बरं का, कर्मबाहुल्यतेच्या संबंधानं काय होती? विरक्ती निर्माण होते. मग तो म्हणतो आता हे कशासाठी करावं? मग काय पाहिजे? याच्यापासून थोडं दूर गेलं पाहिजे आणि चिंतन, मनन, निधिध्यासन याचा विचार केला पाहिजे. बघा बरं का, पहिल्यांदा तीच व्यक्ती त्याला सांगितलं की बाबा निवांत राहा, चिंतन कर, मनन कर, निधिध्यासन कर. त्यावेळी तो म्हणतो की नाही बाबा, एकत्र एकांतामध्ये राहायचं, कुठलाही पद्धतीचा त्याग करून निवांत एका ठिकाणी बसायचं. न करी रे संग राही रे निसंग, लागोने दी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तो म्हणतो नाही ना, जमत नाही. कसं करायचं? हे सगळ्याचा त्याग करून एकांतामध्ये राहणं फार अवघड गोष्ट आहे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, एवढं सोपं आहे काय? 15व्या अध्यायामध्ये भगवंत विवरण करतात ते नाही. आणि मग ज्यावेळी ही अवघड गोष्ट त्याला वाटते त्यावेळेस आपण कार्यामध्ये प्रवृत्त राहायला पाहिजे. आणि कार्यामध्ये आपण जर प्रवृत्त राहिलो तर निश्चित पद्धतीनं आपल्याला कुणाचाही आठव येणार नाही. आपण कुणाच्याही मोहामध्ये गुंतून राहता फक्त भगवंताचंच नामसंकीर्तन करत बसायचं. अशा पद्धतीची एक भूमिका ज्यावेळेस अंतःकरणामध्ये निर्माण होती त्यावेळेस तो सगळ्याचा त्याग करतो आणि आपली खूणगाठ, आपली अंतःकरण वृत्ती भगवंता स्वरूप करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करत असताना, हे होत असताना
एक प्रसंग असा निर्माण होतो की त्याची आध्यात्मिक स्तर वाढतो. आणि मग एकदा का आध्यात्मिक स्तर वाढला की मग ह्या कर्म बाहुल्याचा त्याला त्रास व्हायला सुरुवात करतो. अरे कुणाची भक्ती करायची, कुणाला आपण अर्चना करायची, कुणाचं पूजन करायचं. काय बदल झाला हो? व्यक्ती तोच आहे, पण अवस्था बदलली. आणि अवस्था बदलल्याचा परिणाम असा झाला की हे जे कर्म बाहुल्य होतं त्या कर्म बाहुल्यापासून थोडंसं त्याला दूर जाऊ वाटलं. काय सारखी पूजा करायची, कोणाची करायची? म्हणजे आत्तापर्यंत साधनेला जे साधक होतं, साधक स्वरूपाचा जो विचार करत होता की बाबा आपण नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये रममाण राहिलं पाहिजे, अवस्था बदलली की ते साधकत्व निघून गेलं आणि तीच साधना बाधकत्व दर्शवू लागली. साधकत्वाचा विचार आहे, पण अवस्था बदलली की तीच साधना बाधक ठरू लागली. म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वरूपाचा विचार करावा, आपल्या आत्मस्थितीचा विचार करावा आणि मग साधक बाधक काय आहे याचा विचार करायचा. सद्गुरू काय करतात तो? सद्गुरू दुसरं तिसरं काही करत नाहीत. ज्या पद्धतीने एखादा वैद्य तुमची नाडी पाहतो आणि नाडी पाहून तुम्हाला योग्य ते औषध देतो, त्याच्याकडे पुष्कळ औषध आहेत, औषधाचा भंडार आहे, पण तुम्हाला कोणतं पाहिजे याचा विचार कोण करतो? वैद्य करतो. आणि तुम्हाला जे योग्य आहे तेच औषध तुम्हाला देतो. त्या पद्धतीने सद्गुरू तुमची नाडी पाहतात, तुमची आध्यात्मिक स्थिती पाहतात आणि तुमच्या आध्यात्मिक स्थितीच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात. आणि परिणाम काय होतो? तर परिणाम तुम्हाला जे हवं आहे ते देण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूंमध्ये. साधक बाधकतेचा विचार करून तुम्हाला जे देतात तेच सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरूंच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण ग्रंथ शिकतो त्यावेळेस निश्चित पद्धतीनं तो ग्रंथ आपल्याला छान समजतो, अन्यथा समजत नाही. मागील व्हिडिओमध्ये आपण विचार केला बघा, पंचदशी हा प्रकरण ग्रंथ आहे. प्रकरण ग्रंथ आणि शास्त्र ग्रंथ याच्यामध्ये अंतर आहे. काय अंतर आहे प्रकरण ग्रंथामध्ये आणि शास्त्र ग्रंथामध्ये? प्रकरण ग्रंथ हा कोणत्या तरी एका मुद्द्याला अनुसरून असतो आणि शास्त्र ग्रंथ हा तुमच्या इप्सितापर्यंत पोहोचवणारा ग्रंथ असतो. शास्त्र म्हणजे काय? तर शास्त्र म्हणजे जे प्रयोजन आहे ते प्रयोजन म्हणजेच फलश्रुती, ते शास्त्र. आणि प्रकरण ग्रंथ म्हणजे काय? तर शास्त्राचं जे प्रयोजन आहे त्या शास्त्राच्या प्रयोजनाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींपैकी एखाद्या गोष्टीचं निरूपण ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला प्रकरण ग्रंथ असं म्हटलं जातं. तर शास्त्र कशाला म्हणतात याचा आपण आधी विचार करूया आणि मग प्रकरण ग्रंथ म्हणजे काय याचा विचार करूया. शास्त्र ग्रंथाचा विचार करत असताना शास्त्र ग्रंथामध्ये एकूण 9 पदार्थांचा विचार केलेला आहे. 9 पदार्थांनी युक्त असणारा ग्रंथ म्हणजे शास्त्र. आणि या 9 पदार्थांपैकी एखादा विषय डोळ्यासमोर घेऊन त्या विषयाचा ज्या ग्रंथामध्ये विचार केला जातो त्याला म्हटलं जातं प्रकरण ग्रंथ. मग आपण जर व्याख्याच प्रकरण ग्रंथ आणि शास्त्र ग्रंथाची करायची म्हटलं तर
ज्या ग्रंथामध्ये 9 प्रकरणं एकत्रित केलेली आहेत त्याला शास्त्र असं म्हणा, अशी व्याख्या करू शकतो. आणि प्रकरण ग्रंथाची व्याख्या करीत असताना शास्त्रातील 9 प्रकरणांपैकी 9 विभागांपैकी एका विभागाचा अभ्यास किंवा एका विभागाचं विश्लेषण ज्या ग्रंथामध्ये केलेले आहेत, एक किंवा अनेक विभागांचं म्हणूया, पण पूर्ण 9 विभागांचं नाही, विश्लेषण ज्या ग्रंथामध्ये केलेलं आहे त्याला प्रकरण ग्रंथ असं नाव दिलं तरी आपण योग्य ठरेल. आता शास्त्रामध्ये 9 प्रकरणं कोणकोणती याचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. शास्त्रातलं पहिलं जे प्रयोजन आहे, प्रकरण आहे, त्याला नाव दिले अधिकारी. कोणत्याही ग्रंथाचा विचार करा, प्रत्येक ग्रंथाला अधिकारी विशिष्ट पाहिजे. आपण विचारसागर नावाचा ग्रंथ शिकलेलो आहोत आणि विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये या असणाऱ्या अधिकारी या पदाचा उल्लेख आपण विस्तृत पद्धतीने केलेला आहे. कोणत्याही शास्त्रग्रंथाची सुरुवात करत असताना अधिकाऱ्याचा विचार केलेला आहे. अतः ब्रह्म जिज्ञासा, अथ तो ब्रह्म जिज्ञासा किंवा अथ तो शास्त्र जिज्ञासा, अथ तो धर्म जिज्ञासा. ब्रह्मसूत्राचा विचार करा किंवा आपल्या इतर ग्रंथांचा विचार करा, जिथं अथ शब्द वापरला गेलेला आहे ना, त्या प्रत्येक ठिकाणी अथमध्ये अधिकारी कसा असावा या संबंधानं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. ब्रह्मसूत्रामध्ये भाष्यामध्ये विस्तृत पद्धतीनं जगद्गुरु शंकराचार्यांनी या संबंधानं विचार केलेला आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही आहे सध्या, कारण तो आपला प्रमुख विषय नाही आहे. ब्रह्मसूत्रावर ज्यावेळेस आपण व्हिडिओ करू त्यावेळेस त्याच्यामध्ये भाष्याच्या संबंधानं विचार करूया. पहिलं सांगितलं की अधिकारी, अधिकाऱ्याला महत्त्व आहे. दुसरं काय आहे तर गुरूंच्या माध्यमातून एतत् पदार्थाचा उपदेश, याला म्हटलं जातं गुरुपसक्ती. गुरु एतत् नावाच्या पदार्थाचा उपदेश करतो, हे दुसरं प्रकरण आहे. तिसरं प्रकरण काय असेल तर गुरु आपल्याला तत्पदार्थाचा उपदेश करतो, हे तिसरं प्रकरण आहे. चौथ्या प्रकरणामध्ये त्वम पदार्थाचा उपदेश आहे. बघा, पहिल्यांदा एतत्, पुन्हा तत् आणि नंतर त्वम, हे, ते आणि तू, या पदार्थाचा उपदेश, ही सुद्धा प्रकरण आहेत. एखाद्या पदार्थाविषयी जर ज्ञान जाणून घ्यायचं असेल, एखाद्या पदार्थाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये जिज्ञासा असेल, तर हा पदार्थ कोणता, तो पदार्थ कोणता आणि तू कोण आहेस हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही 3 वेगवेगळी प्रकरणं सांगितलीत. ही गुरुच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय कळत नाहीत. गुरुच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तत्पदार्थ कळतो आणि त्वम पदार्थ कळतो, अन्यथा कळत नाही. म्हणून ही वेगवेगळी प्रकरणं आहेत. 4 प्रकरणं झाली. 5व्या प्रकरणाचा विचार करू. 5व्या प्रकरणामध्ये काय सांगितलं, तत्त्वमध्ये एकता, हे 5वं प्रकरण आहे. तो हा विठ्ठल बरवा, सहज म्हणतो आपण रूपावळीचा अभंग, पण तो कळणं गरजेचं आहे, हा कळणं गरजेचं आहे, विठ्ठल कळणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये बरवत्व करणं हे गरजेचं आहे. सगळ्यांच्या पाठातील अभंग आहे, पण अभंगाचा विचार इतका सूक्ष्म आहे की शास्त्र सांगतं 5 प्रकरणं आहेत
तो हा विठ्ठल बर्वामध्ये एकता. बरं एकता आहे का? पाहिलं तर आपण त्याच्यामध्ये माझ्यामध्ये किती फरक आहे. विरोध 6वं प्रकरण. विरोध दाखवून देणं गरजेचं आहे आणि विरोध दाखवल्यानंतर पुढचं प्रकरण आहे विरोध परिहार 7वं प्रकरण. विरोध दाखवणं, अंतःकरणामध्ये शंका निर्माण करणं आणि मग त्या शंकेचा परिहार करणं, हे पुढचं प्रकरण आहे. त्याच्या पुढच्या प्रकरणाला सांगितलं साधन. कोणतं साधन? तर ज्या वेळेस विरोध परिहार होईल त्यावेळेस चिंतन मनन निधिध्यासनाच्या माध्यमातून ज्यावेळी या दोघांमध्ये अभेद आहे हे कळतं, त्याला साधन सांगितलं. चिंतन मनन निधिध्यासनादी नैका साधना उपलभ्यते. विचार करायचा आहे आपल्याला पुढं. आणि शेवटचं जे शास्त्र ग्रंथाचं वैशिष्ट्य सांगितलं, प्रकरण सांगितलं, ते म्हणजे फल किंवा प्रयोजन. अगदी अधिकाऱ्यापासून ते साधनेपर्यंत विचार केला. मग त्याचं फल काय, त्याचं प्रयोजन काय? तर त्या प्रयोजनाचा विचार म्हणजे अधिकारी ते प्रयोजन या सर्वाचा विचार ज्या ठिकाणी केला जातो त्याला शास्त्रग्रंथ असं म्हटलं जातं. आणि अधिकाऱ्याचा विचार, त्वम पदार्थाचा विचार, तत्पदार्थाचा विचार, एतत् पदार्थाचा विचार, एकता, विरोध, विरोध परिहार, साधना आणि फलश्रुती प्रयोजन यापैकी एका घटकेचा विचार ज्या ठिकाणी केला जातो त्याला प्रकरण ग्रंथ म्हटलं जातं. हा भेद आहे दोघांमध्ये. आणि जर आपण विचार केला तर या ठिकाणी निश्चित पद्धतीनं या पंचदशी नावाच्या ग्रंथाचा विचार आपल्याला प्रकरण ग्रंथाच्या माध्यमातून करायचा आहे. शास्त्र ग्रंथ म्हणजे काय, प्रकरण ग्रंथ म्हणजे काय याचा विचार आपण केला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मंगलाचरण या प्रकरणातला विचार करायचा आहे. मंगलाचरण म्हणजे काय आणि विद्यारण्य स्वामींनी जे मंगलाचरण केलेलं आहे ते मंगलाचरण कसं आहे या गोष्टीचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. रामकृष्ण हरी.